एका सत्ताधारी पक्षाचा मंत्री जागेवर जातो आणि सांगतो की ह्याच्यात भ्रष्टाचार झालाय, थांबवा. तरी सरकार ऐकत नसेल तर मी जे पहिल्यांदा बोललो आणि तुम्हाला राग आला, हे सरकार काय म्हणजे काय झालंय? मी हृदय बाजूला ठेवलं. त्या म्हणजे ते माकडं, ते आपल्याला लहानपणी गोष्ट सांगितलेली जायची ना, की ते झाडावर ठेवून आलोय हृदय, तसं यांचं हृदयच हरवलंय की काय? संपूर्ण दाट जंगल आहे, संपूर्ण दाट जंगल. तुमचं वेअर हाऊसिंगचं रिझर्वेशन आहे, ज्याच्यावर कोठारी कंपाऊंड उभं आहे. वाईट वाटतो. शिळला आमच्या गरिबांच्या एका एरियामध्ये महानगरपालिकेने अक्षरशः आर्मी लावून गोरगरिबांची बांधकामं तोडून टाकली. 2 नंतर तर सिर्फ कोठारी कंपाऊंड का नाम चलता है. तरुण पोरांना पोरींना बिघडवण्याचा कुठला मार्ग असेल तर तो कोठारी कंपाऊंड मध्ये सापडतो. अध्यक्षमध्ये अत्यंत महत्वाच्या प्रस्तावावरती आपण चर्चा करत आहोत. मुंबईवरती, उपनगरावरती, ठाण्यावरती. अध्यक्षमध्ये आजचं भाषण माझं ज्या विषयावर केंद्रित आहे तो एका भ्रष्टाचाराचा विषय. मला या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं, 1989 साली जॉर्ज फर्नांडिस आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि बोफोर्स प्रकरण बाहेर काढलं. 1989 साली. आणि जॉर्ज फर्नांडिस आणि व्हीपी सिंग यांनी आरोप केला राजीव गांधींवर की त्यांनी 65 कोटी रुपये बोफोर्स मध्ये लाच घेतली. किती? म्हणजे 65 कोटी रुपयाचा बोफोर्स स्कॅम. आता 65 कोटी म्हटलं की सरनाईक साहेब तुम्ही म्हणा हे काय एक नुसतं आम्ही आमचं काय ते ह्याच्यातला मीरा भाईंदर मधला एक तो ब्रिज उतरतानाचा प्लॉट रिकामा केलाय, तर तसेच आम्हाला करोडो रुपये सरकार देणार आहे. म्हणजे तुम्हाला नाही समजणे वाले को इशारा काफी आहे. म्हणजे आमदाराला त्याचा प्लॉट हवाय 10%, सरकार विकत घेते 100%, आणि त्याच्यात देणारे करोडो रुपये. म्हणजे ते 65 कोटीपेक्षा काही जास्त आहेत. राजीव गांधींवर फक्त 65 कोटी रुपयाचा आरोप झाला सरनाईक साहेब. पुढच्या 2 वर्षात त्यांचा राजकीय अस्त झाला आणि अखेरीस त्यांचा मृत्यूही बॉम्बस्फोटात झाला. फक्त 65 कोटी रुपये. आमच्या ठाण्यामधल्या एका TDR घोटाळ्याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. मला अभिनंदन करायला पाहिजे तुमचं, केळकर साहेबांचं. पण के सरनाईक साहेब काय हो, तुमच्याकडेच आहे ना ते खातं, काय ते काय म्हणतात ते नगर विकास वगैरे, काय ते खातं तुमच्याकडेच आहे ना, शिवसेनेकडे. एका सत्ताधारी पक्षाचा मंत्री जागेवर जातो आणि सांगतो की ह्याच्यात भ्रष्टाचार झालाय, थांबवा. तरी सरकार ऐकत नसेल तर मी जे पहिल्यांदा बोललो आणि तुम्हाला राग आला, हे सरकार काय म्हणजे काय झालंय? यांनी हृदय बाजूला ठेवलं. त्या म्हणजे ते माकडं, ते आपल्याला लहानपणी गोष्ट सांगितलेली जायची ना, की ते झाडावर ठेवून आलोय हृदय, तसं यांचं हृदयच हरवलंय की काय? संपूर्ण दाट जंगल आहे, संपूर्ण दाट जंगल. आजही 8 दिवसांनी एकदा बिबट्या येतो त्या भागामध्ये सरनाईक साहेब. 50 ते 60 हजार झाड आहेत. म्हणजे ते फॉरेस्ट नाही, संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग नाही, हे परवा समजलो मला. आजपर्यंत आपल्याला पावती तिथे जाताना 5 रुपयाची SGNPचीच घेतली जायची ना. म्हणजे मला कळलं नाही, तुम्ही या प्रश्नाचं उत्तरच नाही माझ्याकडे, की कोर्ट उघडल्यानंतर 20 जुलैला तारीख लागली होती. महानगरपालिकेला एवढी काय घाई लागली होती? काय घरचं लग्न होतं का त्यांच्या, की जाऊन सेटलमेंटचा काय ते कन्सेंटम वगैरे, आपल्याला लिगल भाषा येत नाही, आपण कमी शिकलेलो आहे लॉ मध्ये. कन्सेंटम म्हणे आम्ही साईन करून आलो. अरे कशासाठी? नाही साहेब,
मला काल अनिता पाटीलचं पत्र मिळालं. अनिता पाटील हे फॉरेस्ट ऑफिसर आहेत आपल्या इथे येऊरला, आणि त्यांनी असं सांगितलंय त्या कमिशनरला, पत्र लिहिलं आयुक्त ठाणे महानगरपालिका, की तुम्ही TDR इश्यू करू नका, आम्ही कोर्टात जाणार आहोत त्या TDRच्या बाबतीत. म्हणजे मजेशीर गोष्ट आहे का? हेच आयुक्त महोदय 6 पत्र पाठवून झालेली वन खात्याला, की तुम्ही कोर्टात जा, हे अडचणीत येणारं प्रकरण आहे. वन खात्याने, म्हणजे जो आतमधला रिपोर्ट आहे तो असा आहे की वन खात्याने लॉ अँड ज्युडिशियरीला अनेक वेळा परमिशन मागितली की आम्हाला सुप्रीम कोर्टात जाऊ दे, हायकोर्टाच्या विरोधात. ही फाईलच पुढे गेली नाही. आता प्रत्येकावर संशय व्यक्त करणं चुकीचं ठरेल. आपले वन खात्याचे मंत्री गणेश नाईक साहेब आहेत, मला अजिबात त्यांना दोषी ठरवायचं नाही. ते अशा प्रकरणात पैसा घेतील हे मी आज नाही बोलत आहे, मी हे कायम बोलतो की ते अशा प्रकरणात पैसे घेणार नाहीत. पण मग हे केलं कोणी? सरकारी वन खात्याची फाईल ज्याच्यामध्ये त्यांनी परमिशन मागितले की मला सुप्रीम कोर्टात जाऊ द्या, ते अडवण्याचं काम कोणी केलं? हा 2800 कोटी रुपयाचा TDR अचानक जन्माला कसा आला? सुप्रीम कोर्टाचा गेल्या 1-2 महिन्यातला निर्णय आहे की म्युटेशन एंट्री, म्हणजे 7/12वर नाव येणं म्हणजे तुमचा मालकी हक्क सिद्ध होतो असं नाही. हे माझं स्टेटमेंट नाही आहे, हे स्टेटमेंट सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचं आहे. दाट अरण्य, संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग बरोबर गेले 5-6 वर्ष मॅनेज करून निर्णय परत आलं. गेलं ना, म्हणाले तुम्ही यांना TDR देऊन टाका. अहो TDR देऊन काय, UDCPR प्रमाणे TDR देताच येत नाही असा आमचा समज आहे, कारण ते जंगल आहे. अनेक वर्ष 7/12वरती जंगल म्हणून उतारा असताना का बोलल्यानंतर तिथली संख्या, अदृश्य गॅलरी मधली संख्या वाढायला लागली. फोन झाले, तिलो बॉम्ब झाली. अध्यक्ष महोदय, अनेक सायटेशन्स आहेत. गोदरेजन बॉईजची केस आहे, वरम वर्सेस टाइम्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची केस आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जंगल हे बघताना, संज्ञा बघताना तुम्हाला लार्जर पर्स्पेक्टिव्ह ठेवावा लागेल. अध्यक्ष महोदय, एकोणीसशे 75 साली तो प्रायव्हेट फॉरेस्टचा कायदा आला. म्हणजे कधी कधी कोर्टाचं पण, म्हणजे कोर्टाबद्दल बोलू नये असं म्हणतात, पण आपल्याला स्वातंत्र्य आहे निर्णयाबद्दल. मी ते साफ स्पष्ट करू शकतो की स्पष्ट करायचं आहे की कुठल्याही निर्णयाचं त्याचं क्रिटिसिझम करताना आपल्याला कुठलंही बंधन नाही. फक्त नोटीसवरती सही या एका मुद्द्यावर जर 193 एकर जमीन कोठारी कंपाऊंडच्या मालकाला जाणार असेल, म्हणून ठाणेकर जर म्हणून मला जर वाईट वाटणार नसेल, तर काय त्या शहरात जगण्याला अर्थ आहे आपल्याला? कोण कोठारी? तरी कधी घेतली ही जमीन? त्याच्या बापजाद्यांनी बघितली आहे का? जो TDR तुम्ही देता आहात त्या TDRच्या जागेवर गेलात तर तिथे अशी भली मोठी टेकडी आहे आणि त्याच्यावर म्हणे आम्ही गार्डन करणार आहोत. बरोबर आहे सर नाईक साहेब? खोटं बोलत नाही ना मी? आता म्हणे असं सांगतायत की ते बायोडायव्हर्सिटी पार्क करणार आहेत. मग जर बायोडायव्हर्सिटी पार्क करणार असतील तर त्याला 8% TDR आहे. आता उशिराने जागा झालेलं वन खातं असं म्हणतात की त्यांना सांगतायत कंपाऊंड टाकायचं नाही. म्हणजे आजही त्या जमिनीचा ताबा कोणाकडे आहे? वन खात्याकडे. मग ताबा वन खात्याकडे असताना ठाणे महानगरपालिकेला चोमडेगिरी करायला सांगितलेले कोणी? अध्यक्ष महोदय,
कायद्याच्या कुठल्या परिभाषेत बसवून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात निर्णय आणला मला माहित नाही. पण अध्यक्ष महोदय, हा जो ताबा घेण्याचा प्रकार आहे त्याच्यातनं कुठलाही मालकी हक्क सिद्ध होत नाही आणि किंबहुना महानगरपालिकेने हे जाणून बुजून स्वतः आतमध्ये घुसून हा भ्रष्टाचार करायला सहाय्य केला असं उघडपणाने मी आज या सभागृहात बोलतोय. वन खात्याने मागणं पाठिंबा दिला की तुम चलो आगे, तुम भी खाओ हम भी खाते हैं. बाकी तर आहेतच त्याच्यात. पण 193 एकर जमीन, आपण फक्त 100 एकरवर चर्चा करतो. 93 एकरचं काय म्हणजे 93 एकरवर असलेली तुम्हाला झाडी कापावच लागणार आहेत, कारण ते सगळं अर्जून झालंय. इथेच तुमचं वेअर हाऊसिंगचं रिझर्वेशन आहे, ज्याच्यावर कोठारी कंपाऊंड उभं आहे. वाईट वाटतो. शिळला आमच्या गरिबांच्या एका एरियामध्ये महानगरपालिकेने अक्षरशः आर्मी लावून गोरगरिबांची बांधकामं तोडून टाकली. अक्षरशः आर्मी लावून सेम म्हणजे तसंच्या तसं रिप्लिका कोठारी कंपाऊंड मध्ये आहे. साहेब काय मिळत नाही तिथे. आपण ड्रग्जवर इतकी भारी चर्चा करतो ना, आज रात्री जा, आज रात्री सगळं मिळेल तिथे सरनाईक साहेब. कोठारी कंपाऊंडच्या ते काय ते ड्रिंकिंग सोडा बॉटल फिटल काहीतरी आहे ना, मोठे मोठे बारची नावं, पब. म्हणजे दोन नंतर तर सिर्फ कोठारी कंपाऊंड का नाम चलता है. तरुण पोरींना बिघडवण्याचा कुठला मार्ग असेल तो कोठारी कंपाऊंड मध्ये सापडतो. साहेब तिथे गोडाऊन कुचोडून सगळं आहे. आणि हे सगळं इतकं अनधिकृत असताना म्हणजे आमदार असल्यापासून त्याची तक्रार करणारे त्या भागाचे आमदार आणि आत्ताचे मंत्री हे उघडपणे बोलत असताना हे सरकार ऐकणार नसेल तर ते आमचं काय ऐकणार आहे. तो हिम्मत असेल, हिम्मत तुम्ही लिहून घ्या, तर कोठारी कंपाऊंड मधला एक बार तोडून दाखवा. ते एवढं सगळं अनधिकृत असताना तिथे बारची लायसन्सच कशी दिली गेली. तुमचं टायटल आज क्लिअर होत आहे म्हणता ना तुम्ही आज, मग टायटल क्लिअर नसताना, त्याचा मालकी हक्क क्लिअर नसताना असं कुठलं राज्य व्यवस्था होती आता सांगतील तुमच्या काळात दिले गेले, आज रद्द करा. अध्यक्ष मध्ये काय चाललंय. म्हणजे ज्या 193 एकर मध्ये कधीही म्हणजे भात लावायला देखील जागा नव्हती, इतकं दाट अरण्य येते तिथे आजपर्यंत 7/12वरती गवत सोडून काहीही आलेलं नाही उतार्यावर. स्वातंत्र्यानंतरचे सगळे उतारे मी काढून ठेवले. आणि तिथे म्हणजे TDR देणार तुम्ही. सरकार आता हस्तक्षेप करू शकत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलाय. मी वन खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि वन खात्यांच्या मंत्र्यांना प्रश्न विचारतो की हे सगळं तुमच्या उघड्या डोळ्याने तुम्ही बघत असताना तुम्हाला काहीच वाटत नाही. आज भले तुमच्याकडे सत्ता आहे, 240चा आकडा आहे, आम्ही समोरच्या बाजूला 40 जणच आहोत. पायाखाली चिडण्याची ताकद तुम्हाला देवाने दिलेली आहे. थोडं तरी स्वतःचा हृदय काहीतरी बोलत असेल की नाही. तुमची मालकीच नाही ज्या जमिनीवर, तुमचा अधिकारच नाही ज्या जमिनीवर, ती जमीन त्या जमिनीचा TDR आणि त्या जमिनीमध्ये हस्तक्षेप करायला या महानगरपालिकेला कोणी सांगितलेलं सरनाईक साहेब. तेव्हा महानगरपालिकेमध्ये हा विषय चर्चेला घेतला महासभेमध्ये. महासभेमध्ये नगरसेवकांना सांगण्यात आलं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, तुम्हाला चर्चा करता नाही येणार. अरे जर तुमचं प्रकरण डिस्पोज ऑफ केलंय, निर्णय झाला ना सर्वोच्च न्यायालयाचा, मग आता कुठलं अजून एक न्यायालय आहे की महानगरपालिका नगरसेवकांची दिशाभूल करताना सांगते की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. लोकांना काय येडे समजता का काय तुम्ही.
मध्ये आपल्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या. म्हणजे सगळ्यांनीच तोंडावर जर पट्ट्या लावल्या, द्रौपदीला वाचवणार कोण?